सबस्क्राइब करा महानुभाव प्रतिपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतिपंथ या चॅनलमध्ये। उद्धव गीतेतील मागच्या सत्रामध्ये आपण श्रीकृष्ण महाराजांनी उद्धव देवांना काय काय निरूपण केलं मोक्ष धर्माच्या संदर्भामध्ये हे आपण पाहिलं। मोक्ष धर्माविषयी कसं निरूपण केलं हे मागच्या सत्रामध्ये झालेलं आहे। पुढं उद्धवदेव प्रश्न करतात की हे जे जीव आहेत हे मोक्ष धर्माचं ज्ञान होऊनही या जीवांची जी विषयोर्मी आहे, विषयाची उर्मी ती आटोपत का नाही, हा प्रश्न मागच्या सत्रामध्ये उद्धव देवांनी श्रीकृष्ण भगवंतांना विचारलेला आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर श्रीकृष्ण महाराज आजच्या सत्रामध्ये देणार आहेत। जे उत्तर श्रीकृष्ण महाराजांनी दिलेलं आहे त्या सर्व ओव्यांचा अर्थ आपण आजच्या सत्रामध्ये बघणार आहोत। मागच्या सत्रामध्ये मी प्रश्न विचारला होता, जो लुब्धपाणी ब्राह्मण होता तो ब्राह्मण स्वतःचं गाव सोडून कोण्या गावामध्ये गेल्यानंतर तिथल्या लोकांनी त्या ब्राह्मणाला त्रास दिला, नको नको ते शब्द बोलले, तर त्या गावाचं नाव कोणतं होतं हा प्रश्न विचारला होता मी। बऱ्याच जणांनी उत्तर दिलेली आहेत, काही जणांनी प्रश्न बदलून टाकला आणि मग त्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे। काही हरकत नाही, तरी पण उत्तर आलेले आहेत बऱ्यापैकी। तर त्या सर्वांची नाव आपण या सत्राच्या शेवटी जाणून घेणार आहोत। नेहमीच्याच प्रमाणे हे उद्धव गीतेचं सत्र तुम्हाला नक्कीच आवडणार आहे आणि त्यामुळे लगेच या व्हिडिओला लाईक करा। नवीन दर्शक कोणी आले असतील त्यांनाही रुची असेल अशा ग्रंथांमध्ये तर हे चॅनल तुमच्यासाठी आहे। लगेच सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा आणि त्यामध्ये ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे उद्धव गीतेचं सत्र मी अपलोड केलं की सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल आणि सर्वप्रथम तुम्ही ते सत्र ऐकू शकाल। जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। श्रीकृष्ण महाराज उद्धव देवांना सांगत आहेत, रजोगुणाचा प्रभाव कसा असतो, कितपत असतो। तव श्रीकृष्णराव बोलिला, उद्धव देवा हा रजोगुणाचा उधला, पड ज्ञानाचा डोला योगियांसी। तेव्हा श्रीकृष्ण महाराज बोलायला लागलेले आहेत। जे उद्धवदेवांनी प्रश्न केलेत की या जीवाला ब्रह्मविद्यारूपी अमृत का नकोसं वाटते आणि विषयरूपी विष का हवहवसं वाटते, ह्या प्रश्नावर श्रीकृष्ण महाराज उत्तर देत आहेत। श्रीकृष्ण महाराज म्हणतात, हे उद्धव देवा हा रजोगुणाचा उधळा, हे जे रजगुणाचं जे उधळा आहे म्हणजेच हा जो धुरडा आहे, बारीक रज आहे, हे ज्ञानाचा डोळा म्हणजे जे ज्ञानरूपी डोळे आहेत योगियांचे त्याच्यामध्ये पडतो आणि पुढे काय होते त्याच्यामुळे पुढे ओळीमध्ये सांगतात, ए तुलेनी कामाचा सरजाली, काही न संभाली, विखयावरी घाली असासी तू। येतुलेनी कामाचा सरजळी, असा डोळ्यामध्ये धुरडा पडला रजगुणाचा की या सरजाळीवर, कामरूपी सरजाळीवर हा जीव पडल्या जातो, काही त्याला सांभाळल्या जात नाही। आवेशाने त्या सरजाळीवर, विषयरूपी कामवासनारूपी सरजाळीवर हा जीव पडतो आणि काय होते तर त्याच्यामध्ये हा घायाळ होतो। सरजाळीवर पडल्यावर म्हणजेच बाणाच्या जाळीवर पडल्यावर माणूस कसा राहणार आहे बरं, घायाळच होणार आहे। याची अर्थी उद्धव देवा, तुझ इतिहासू सांगेन निच नवा, जो विरही बोलिला पुरुरवा उर्वशीयेचा। याची अर्थी उद्धव देवा, ह्याच अर्थाने उद्धव देवा मी तुला इतिहास सांगेन निच नवा। हे मागचा प्रकार जो मी सांगितला तो व्यवस्थित समजण्यासाठी तुला मी नवीन इतिहास, नीच नवा म्हणजे तुझ्यासाठी नवीन असणार आहे, तुम्हाला तर माहितीच आहे, परंतु तुझ्यासाठी मी नवा असा इतिहास जो पूर्वी घडलेला आहे तो तू कधी ऐकलेला नाही असा इतिहास मी तुला सांगणार
आहे. जो विरही बोलिला पुरुरवा, मी तुम्हाला काल म्हटलं होतं की पुरुरव्याची कथा श्रीकृष्ण भगवान सांगणार आहेत, तर त्याच पुरुरव्याची कथा इथे सुरू झालेली आहे. स्वामी म्हणतात पुरुरवा जो आहे राजा, तो विरहामध्ये जो काही बोलला. कोणाच्या विरहामध्ये? उर्वशीची. जी उर्वशी आहे स्वर्गातली एक अप्सरा, तिच्या विरहामध्ये हा जो पुरुरवा जो काही बोललेला आहे ते सर्व मी तुला सांगणार आहे. शापातम उर्वशी आली मर्त्य लोकासी, मग त्या चक्रवर्तीसी झाली अर्धांगते. कदाचित तुम्हाला हवेचा आवाज येत असेल, कारण हवा जोराने चालू आहे. कारण मी बाहेर बसलेलो आहे विजनासाठी आणि तिथे हे पोथीचं वाचन चालू आहे. तर त्या आवाजाविषयी थोडं क्षमा करा, कारण तो आवाज तर काय मला बंद करता येणार नाही, कारण जोराने हवा चालू आहे. तर शापात उर्वशी, हे जी उर्वशी आहे स्वर्गातली अप्सरा, ती शापामुळे मृत्यू लोकामध्ये आलेली आहे. मग ते या चक्रवर्तीशी झाली अर्धांगिनी. ते पुरुरवा जो चक्रवर्ती राजा होता त्या राजाची ही अर्धांगिनी झालेली आहे, म्हणजे पत्नी झालेली आहे. कव्हणी एकी अवसरी, शापांतू झाला तिये सुंदरी, सवेची राया ते शेजारी, सांडुणी निघाली ते. कोण्यातरी एका वेळेला, ज्या वेळेला तिचा शापाचा अंत होणार होता त्या वेळेला तिचा काय झाला? शापांतू झाला, म्हणजे शाप संपला आणि लगेच ती निघालेली आहे. कुठे? स्वर्गाकडे निघालेली आहे, राजाला सोडून, पुरुरव्याला सोडून. नरनाथू विवस्त्रु तैसाची, पाठो धाविन्नला सवेची, तव वळघली माळी गगनाची, देखिली ते. हा नरनाथ, हा राजा तसाच विवस्त्र तिच्या पाठीमागे धावायला लागला. आणि ती जी राणी आहे, म्हणजेच जी उर्वशी होती, ती गगनमार्गे निघालेली आहे स्वर्गाकडे जाण्यासाठी. ते वास न पाहे माघवती, तरी पाठी धावे तो नृपचक्रवर्ती, ये विख्याची आरती, कवणू के धावेना. ते वास पाहे माघवती, ते वास न पाहे माघवती. ती जी उर्वशी आहे ती मागे बघायलाही तयार नाही, तरी पण हा नृपचक्रवर्ती म्हणजे पुरुरवा हा जो राजा आहे तो तिच्या पाठीमागे धावत सुटलेला आहे. ये विषयाची आरती, कवणू के धावेना. या विषयाच्या आरतीमध्ये, या विषयाच्या आवडीमध्ये हा मनुष्य कवणू के धावेना म्हणजे कुठे धावणार नाही. विषयाच्या आवडीमध्ये हा माणूस कुठेही धाव घेत असतो, कुठेही धावतो, कोणाच्या मागेही धावायला लागतो, पळत सुटतो. मग म्हणे तो कांते, पारुख पारुख माते, बोलू एकू पुसेन तुते, मागिला पुढाराचा. मग म्हणे तो, कोण म्हणतो? राजा म्हणतो. हे कांते म्हणजे पत्नीला तो म्हणतो, हे पत्नी. पारुख पारुख माते, त्या स्त्रीला, त्या उर्वशीला हा म्हणत आहे राजा की पारुख पारुख माते, परतून एकदा तरी पहा, थांब माझ्यासाठी थोडस, मला एक तुला विचारायचं आहे. जो शब्द तू मला पूर्वी दिलेला होता त्या शब्दाविषयी मला तुला विचारायचं आहे. पुढार कशाला बोलतात? शब्दाला बोलतात, वचनाला बोलतात. तर असं जे काही तुम्हाला वचन दिलेले आहेस यापूर्वी, त्या संदर्भात मला तुला काही विचारायचं आहे, थांब. तरी पण ही थांबायला तयार नाही. एरवी जाणी जे कौणिक, ओळखी जे वैसिक, तेथ सिंहाणे लोक बोलो लाजती. ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीला काही रोग झालेला आहे, कावीळ झालेला आहे, डोळेही पिवळे पडलेले आहेत, त्याला सगळी दुनिया पण थोडी अशी धुरकटच पिवळसर दिसायला लागते. त्याप्रमाणे विषयाच्या ठिकाणी खूप
वेसल्या गेलेला जो व्यक्ती आहे, विषयासक्त झालेला व्यक्ती आहे, त्याला या सृष्टीमध्ये फक्त विषयच विषय दिसतो, त्याला दुसरं काही दिसतच नाही. अशी परिस्थिती या राजाची झालेली आहे. मन मोडे स्नेह बिघडे, मन मोडे स्नेह बिघडे, ते मैत्र मागवते न घडे, धात्रे यास्तव. श्रीकृष्ण महाराज म्हणतात, एकदा माणसाचं मन मोडलं, एकदा माणसाचं नातं तुटलं, स्नेह एकदा बिघडलं म्हणजे बिघडलं की मैत्र मागवते न घडे, धात्रे यास्तव. ती मित्रता पुनश्च त्या ब्रह्म्याकडूनही त्या मित्रताला पूर्ववत करता येत नाही. एकदा नातं तुटलं, पुन्हा नातं जोडलं जरी आपण तरी पण ती जी गाठ असते ती गाठ तशीच राहते. नातं जोडलं म्हणजे त्याला गाठ मारावी लागते आणि ही गाठ थोडी निसटणार आहे. एकदा दोरी तुटली की तिला पुन्हा जर जोडायची असेल तर गाठ मारावी लागते, परंतु गाठ मारल्यानंतर पूर्ववत झाली का ते नाही, गाठ तर आहेच आहे. आपण या आपण एकला, राव बोले भुलला, तव दुरी पातली ते अबला, जात देखेची ना. आपण एकला, आपल्या आपण एकटाच. हा जो राजा आहे तो बोलत भुलून गेला आणि अशा हा राजा इकडे बोलण्यामध्ये भुलून गेला, बडबड करण्यामध्ये. इकडे ती उर्वशी पार दूर निघून गेलेली आहे, अदृश्य होऊन गेली दूर जाऊन. सवेची विरहानळे, सर्वांग कवळले, चैतन्य मुसावले, प्राण कळे अंतू. सवेची विरहानळे, विरहाग्नी. अनळ म्हणजे काय तर अग्नी. कशाचा अग्नी तर विरहाचा अग्नी. विरहानळ म्हणजे विरहाचा अग्नी. या विरहाग्नीमध्ये या पुरुरवा राजाचं सर्व अंग कवळल्या गेलेलं आहे. जे चैतन्य होतं ते विसावलं प्राणाच्या ठिकाणी. एवढा तो मरणासन्न होऊन पडलेला आहे. मग तो म्हणे राजन्य मौळी, जरी ते सर्वस्वे अनुसरली, तरी स्त्री एकी आपुली, कव्हणी न म्हणावी. हा एवढा मोठा चक्रवर्ती राजा हा म्हणत आहे की जरी ते सर्वस्वी अनुसरली, म्हणजे स्त्री कितीही सर्वस्वाने अनुसरलेली आहे, समर्पित झालेली आहे, तरी स्त्री एकी आपुली, कव्हणी न म्हणावी. तरी कुणीही स्त्रीला आपल्या एकट्याची मालकी हक्क आहे असं कधीही म्हणू नये. कारण हे उर्वशी सारखी किती शब्द दिले मला, किती वचन दिले आणि शेवटी निघून गेली. त्यामुळे ही स्त्री जात कितीही अनुसरली, सर्वस्व अर्पण जरी केली तरीही कधीही आपली म्हणू नये. हे अनुभवाचे बोल आहेत पुरुरवा राजाचे. वैसकाचा पासी, हे बांधोणी उसासी, म्हणून स्त्रियांचा विश्वासू मानसी, कव्हणी न करावा. वसैकाचा पासी, हे बांधे उसासी. ही स्त्री जात कशी आहे तर वशीकरणाच्या पाशामध्ये बांधून आणि मग उसासी म्हणजे शस्त्राने भोसकते. आणि म्हणून स्त्रियाचा विश्वास मानसी, कव्हणी न करावा. कोणीही स्त्रियांचा विश्वास मनामध्ये करू नये असा हा पुरुरवा राजा इथे एवढी मोठी ठेस लागल्यानंतर बोलत आहे. पहा पा कैसी न बोलता मासी, निघाली उर्वशी एके वेळी. पहा पा कैसी, पुरुरवा म्हणतो की बघा कशी मला न बोलता निघाली उर्वशी. एकदम एके वेळे म्हणजे काय तर एकदमच निघून गेली. आधी पडिले पणे, नागवी अर्थे प्राणे, शेवटी घेऊन जाये ओपणे, धर्म मोक्षाचे. आधी काय होते, आधी पडिले पणे, नागवी अर्थे प्राणे, म्हणजे अगोदर पडलेपणे म्हणजे जे काही आवडी असते स्त्रियेच्या ठिकाणी, आणि त्या आवडीमुळे या काय होते पुरुषाचं तर एकतर अर्थाचंही हरण होते, प्राणाचंही हरण होते. आणि शेवटी काय होते, जायोपणे धर्ममोक्षाचे. जे धर्मरूपी काहीतरी लवलेश उरलेला होता पुरुषाच्या ठिकाणी तेही सर्व घेऊन जाते. म्हणजे घाटाच घाटा, तोटाच तोटा आहे. येसी कायसा बोलू, मीची गेला बरळू,
जो येचा मस्तकू तलू पाहेची ना. आणि अशा उपरांत पुरुरवा म्हणतो, आता हिला काय बोलावं आपण, हिला बोलून काय फायदा आहे, उर्वशीला काहीच फायदा नाही, दोष माझ्यात आहे, मीची गेला बरळू. पुरुरवा म्हणतो की मी बरळून गेलो होतो हिच्या मागे, हिचा काय दोष आहे, मला अक्कल नव्हती का, मी कशासाठी हिच्या मागे लागलो, कशासाठी बरळून गेलो, अक्कल माझी गेली होती शेण खायला. शेवटी घेऊन जे येचा मस्तक उतळू, जे हिचा मी मस्तकाने तळ पाहेची ना, म्हणजे पाहिलाच नाही. हे कपटाची कसवटी अनृताची महावटी, ना हे उकलली पुटी क्रोध भुजंगाची. हे कशी आहे तर कपटाची कसवटी आहे, कपटाचा शेवट, जणू काही हिच्यासारखं दुसरं कोणी कपटी नाहीच. आणि अनृत्याची महावाटी, जणू काही फार मोठी वाटी आहे, खोटेपणाची अशी ही उर्वशी. नाही उकलली पुटी क्रोध भुजंगाची. आणि ज्यावेळेस हे जे उर्वशी आहे, हे ज्यावेळेस उकलली पुटी, हा जो वेटाळा होता, ज्यावेळेस उकलला तेव्हा काय झालं, असं वाटलं जणू काही हे क्रोधरूपी भुजंग आहे. हे पापाची उत्तर वेठ नरकाची राजवट, मुक्तीचे वज्र कपाट कामिनी हे पापाची उत्तर वेठ. पापाची काय आहे, हे उत्तर पेठ आहे. वेठ म्हणजे काय, पेठ, बाजार. नरकाची राजवट आहे, म्हणजे नरकाला नेण्यासाठी फार एक प्रशस्त असा राजमार्ग आहे जणू काही. हे उर्वशी म्हणजे स्त्री, म्हणजे मुक्तीचे वज्र कपाट कामिनी हे जे कामिनी म्हणजे हे जे स्त्रिया आहेत, हे काय आहेत तर मुक्तीसाठीचे वज्र कपाट आहेत. म्हणजे यांच्या नादी जर लागलं तर मुक्तीचं जे द्वार आहे ते काय होऊन जाईल या पुरुषासाठी, तर वज्र कपाट होऊन जाईल. वज्र म्हणजे एकदम कडक असणारा धातू, ज्याला वज्राचे 2-3 अर्थ होतात. वज्र असं हिऱ्यालाही बोलतात, कारण हिरा फार 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 कठीण असतो हिरा म्हणजे, आणि म्हणून त्या हिऱ्याला वज्रही असं बोलतात. वज्र असं स्वर्गातल्या इंद्राच्या देवतेचं एक अस्त्र आहे वज्र, त्यालाही बोलतात वज्र. आणि पोलाद जे असते त्या पोलादालाही वज्र असं बोलतात. तर असं वज्राचा जणू काही दरवाजा आहे मध्ये लागलेला आहे कामिनी, म्हणजे जे आपण उघडू शकत नाही जर आपण कामिनीच्या मागे लागलो तर. आणि म्हणून हे जे कपाट आहे, ह्या कपाटाच्या रस्त्याला आपण गेलो नाही पाहिजे, आपण सरळ ईश्वर मार्गाला लागलो पाहिजे. नाहीतर मग हे कपाट कधीच उघडल्या जाणार नाही आणि आपण इकडेच अडकून जाऊ. ईश्वर मार्ग, ईश्वर धर्म, ईश्वराचं द्वार हे फार दूर राहून जाईल आणि आपण अलीकडेच राहू. कारण वज्र कपाट कधी उघडता येते का, नाही. त्यामुळे वज्र कपाटाच्या रस्त्यालाच लागायचं नाही, सरळ ईश्वराच्या रस्त्यानं लागायचं. मोक्ष धर्माचं जे मार्ग सांगितलेला आहे त्या रस्त्याने सरळ जायचं आणि ईश्वराला प्राप्त करून घ्यायचं. ज्या रस्त्यामध्ये एवढं मोठं वज्र कपाट लागते स्त्री रूपी, त्या रस्त्याला जायचंच कशाला. दुर्गंधीची टांक शाले अमध्याचे पहिले मोप पडिले, तया नाव जगी ठेविले स्त्री ऐसे. दुर्गंधीच्या टाकशाळा म्हणजेच चलन छापण्याची प्रेस, त्याला टांकशाळा बोलतात. पहिल्याच्या काळामध्ये जिथे नाणे तयार व्हायचे, चलनामध्ये जे नाणे असतात ते जिथे तयार होतात त्याला टांकशाळा असं बोलतात. तर दुर्गंधी रूपी या टांकशाळेमध्ये पहिलं जे मोप पडिले म्हणजे जे काही चकत्या पडल्या अमेध्याच्या, त्या चकत्यांना नाव जगी या लोकांनी ठेवलेलं आहे स्त्री ऐसे. स्त्री असं नाव त्याला ठेवलेलं आहे. थवथविता मासा घातला चामाचा बोकसा, की तेथ भाव उपजे कैसा विखय रूप. थवथविता मासा घातला चामाचा बोकसा. थवथवीत जे मांस आहे त्यावर काय केलेलं आहे, चमडारूपी बोकसा म्हणजे खोळ घातलेली आहे. चमडारूपी एक वेवष्टन दिलेलं आहे की तेथ भाव उपजे कैसा विषय रूप. आणि आशाच्या ठिकाणी विषयरूप भाव उपजतो. कसं काय उपजतो बरं, किती अवघड गोष्ट आहे या जीवाची, असं पुरुरवा बोलत आहे. शिरजाळे सरिसा गुंफवणी अस्तीचा पाशा,
शिव शिव स्त्रियेचे निरूपे कैसा रचिला प्राणियासी शिरजाळे सरिसा गुंफोनी अस्तीचा पाशा। सोबतच काय केलं, हे जे शिरा दिसतात आपल्या हातावर, ह्या शिरा जणू काय हे जाळं आहे आणि ते त्याच्यावर लावलेलं आहे। काय केलेलं आहे, हे सर्व अस्तीच्या पाशावर गुंफलेलं आहे। आणि शिवशिव स्त्रियेचे रूप कैसे रचिला प्राणियासी, हे शिवशिव असं बोलतात, कंटाळवाणे शब्द आहेत हे, की कसं हे स्त्रियाचं रूप आहे आणि ह्या प्राण्यासाठी रचलेलं आहे। मासपिंडा भवंती बोखारीला फाटकिया कांती, की तैसे जग ठकिले धुरती ते रूप वाणुनिया। मासा पिंडा भोवती, मासाच्या पिंडाभोवती काय केलेलं आहे, फाटकी कांती म्हणजे हे जे चमडी आहे ते लावलेली आहे। आणि की कैसे जग ठकिले धुरती ते रूप वाणुनी, आणि असं हे रूपडं वाणून या सगळ्या जगाला खोटेपणाने ठकवलेलं आहे या स्त्री रूपड्याने। अस्तीचा पुंजा गुंडाळीला मज्जा, मग काढिला बोझा श्रोणिताचा। अस्तीचा पुंजा म्हणजे हे अस्थि जे आहेत, हे जे हाडं आहेत शरीरातले, हे एकवटून काय केलेलं आहे, त्याला गुंडाळलं कशाने, मज्जेने गुंडाळलेलं आहे। मज्जा नावाची एक धातू असते शरीरामध्ये, नाहीतर मज्जा म्हणजे मज्जा करणे असा अर्थ नका घेऊ। मज्जा म्हणजे सप्तधातूपैकी एक धातू आपल्या शरीरात असतो, त्याविषयी इथे आपल्याला श्रीकृष्ण महाराज सांगत आहेत। मग काढिला बोझा श्रोणिताचा, आणि मग श्रोणिताचा जो अर्क आहे तो काढलेला आहे। तिये स्त्रियेची घडणी केली मळमूत्राची पुरवणी, तिये नाव ठेवूनी रमणी लोकू भोगितू असे। हे जे माग वर्णन सांगितलं, अशा या स्त्रीला, अशा या स्त्रीची जडणघडण करून काय केलं पुढं, केली मळमूत्राची पुरवणी, त्याच्या ठिकाणी मलमूत्राची पुरवणी केलेली आहे। आणि मग अशा या पुतळीला, अशा या स्टॅच्यूला तिये नाव ठेवूनी रमणी, लोकांनी रमणी असं नाव ठेवलं, आणि लोकू भोगितू असे, आणि मग लोक या रमणीचा म्हणजे स्त्रीचा भोग घेत आहेत। किंबहुना मुखरूपेन सुधा आस्वादिजे श्लेष्मयाचा बांधा, बापू बालिया कुसुमायुधा कैसे जगविटंबिले। किंबहुना मुखरूपेन सुधा, किंबहुना म्हणजे काय, आता जास्त काय बोलावं, जास्त बोलणे न लगे। मुख्य रूप नसुधा, जे मुख्य रूप आहे ते आस्वादिजे श्लेष्माचा बांधा, ते जे मुख आहे ते काय आहे, श्लेष्माचा बांधा आहे, आणि त्याचा हा जीव आस्वाद घेतो। नुसतं लाळ शेंबूड आहे मुखामध्ये, आणि अशा श्लेष्माने भरलेल्या, लाळेने भरलेल्या मुखाचा इथे आस्वाद घेतात लोक। बापू बाळिया कुसुमयुधा कैसे जग विटाळिले, धन्य धन्य आहे ते कुसुमायुधा म्हणजे कामदेवता। या कामदेवतेने काय केलेलं आहे, बळजबरी या जगाला सर्व विटंबून टाकलेलं आहे, सर्व जग माग लागलेलं आहे। हे जे पुतळी तयार झालेली आहे स्टॅच्यू, या स्टॅच्यूच्या मागे सर्व लागलेली आहेत, रमणी म्हणून, स्त्री म्हणून लागलेले आहेत सर्व। अशी विटंबना या जगाची या कामदेवतेने केलेली आहे। ऐसा युक्ती विलासी स्त्री विचारिली मानसी, मग रावो उर्वशी येसी विसंवला तो। ऐसा युक्ती विलासी, असा युक्तिविलास केला, असा सारासार विचार केला, आणि असा विचार केल्यानंतर या स्त्रीविषयी सर्व माहिती त्यांनी म्हणजे डोक्यामध्ये एक थोडा विचार केला की काय आहे स्त्री, म्हणजे हे जे मागच्या वेळामध्ये सर्व आलेलं आहे हे म्हणजे स्त्री। तर मग अशासाठी काय दुःख करायचं बरं, असा राजा विचार करतो। आणि मग राव उर्वशी येसी विसंवला तो, आणि मग हा राजा विसरून गेला त्या उर्वशीला, विरामाते पावलेला आहे।
मग निवर्तली विरह व्यथा पुरुरवा राहिला आत्मसंस्था म्हणून रजाची या अवस्था ज्ञानियासी ऐसे होये. उद्धव देवांनी सुरुवातीला प्रश्न काय विचारला होता? तर प्रश्न असा होता की या जीवाला मोक्षधर्म समजल्यानंतर, ज्ञान प्राप्त झाल्यानंतर ब्रह्मविद्यारूपी अमृत सोडून विषयरूपी विष हा का पितो? तर शेवटी श्रीकृष्ण महाराज उपसंहार करतात आणि सांगतात की हा जो राजा आहे हा असा विरहव्यथेतून दूर झालेला आहे आणि आत्मसंस्थेच्या ठिकाणी स्वस्थ झालेला आहे, आणि म्हणून रजाची अवस्था, अशी ही रजाची अवस्था आहे उद्धवा. आणि म्हणून या ज्ञानियासी ऐसे होय, म्हणजे काय होय? ब्रह्मविद्यारूपी अमृत सोडून विषयरूपी विष आवडते त्याला. ह्या मागचे हे कारण आहेत. जसा हा पुरुरवा राजा आंधळा होऊन गेला होता त्याप्रमाणे आंधळे होतात लोक. पुढं श्रीकृष्ण महाराज म्हणतात, या कारणे उद्धव देवा सत्वाची या वाठिया रजोगुणू जिणावा भले ते परी. हे उद्धव देवा, ह्या कारणास्तव मी तुला सांगू इच्छितो की सत्वाची वाठीवा म्हणजे सात्विक गुणाने, सात्विक गुणाच्या पुरुषार्थाने रजोगुण जिनावा, हे जे रजगुण आहे ते जिंकले पाहिजे. भलते या परी म्हणजे जे काही परिश्रम करावे लागतील, जे काही कष्ट करावे लागतील ते कष्ट घेऊन हे रजगुण आपण जिंकले पाहिजे, असं श्रीकृष्ण भगवंत इथे उद्धव देवांना सांगतात. तर आज आपण पुरुरव्याची कथा सविस्तर जाणून घेतलेली आहे. तर या कथेमध्ये तुम्हाला काय असं वाटलं की खरंच विचार करण्यासारखी गोष्ट आहे आणि ती मला पटली अशी गोष्ट ते कोणती आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला नक्कीच आवडला असेल. नेहमीच्याच प्रमाणे याही व्हिडिओला लगेच लाईक करा जर अजून लाईक केलं नसेल तर. नवीन दर्शक कोणी आले असतील त्यांनाही अशा ग्रंथांमध्ये रुची असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा, त्यामध्ये ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे मी उद्धव गीतेचं सत्र अपलोड केलं की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल आणि तुम्ही सर्वप्रथम या ज्ञानाचं ज्ञानार्जन करू शकाल. कालच्या सत्रातला आपला प्रश्न होता, लुब्ध पाणी कोण्या गावात जातो तिथे त्याला त्रास होतो. कोणतं गाव होतं? लुब्ध पाणी जिथे गेलं आणि त्याला तिथे लोक वाईट वाईट बोलले, त्रास झाला. तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे प्रलंबपूर. प्रलंबपूर या गावी गेल्यानंतर लुब्ध पाणी या ब्राह्मणाला त्रास झाला. हे कालच्या उद्धवगीतेच्या सत्रातील प्रश्न होता आणि त्याचं उत्तर आहे प्रलंबपूर. हे उत्तर दिलेलं आहे बरोबर वैभवजी तडस यांनी आणि सुभाषजी झाडोकर यांनी. या दोघं जणांनी प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे. आणि प्रश्न तर मी जो बोलला हाच होता की लुब्ध पाणी कोण्या गावात गेल्यानंतर त्याला त्रास होतो, परंतु आपल्या काही दर्शकांना प्रश्न समजला नाही आणि त्यांना असं वाटलं की लुब्ध पाणी हा कोण्या गावचा. तर त्यांनी पण उत्तर दिलेत. ज्या दर्शकांना असं वाटलं की लुब्ध पाणी हा कोण्या गावचा होता असा प्रश्न आहे, त्यांनी उत्तर दिलेत. तर त्यांनीही लक्षात ठेवलं आणि उत्तर दिलेत म्हटल्यानंतर त्यांचंही नाव घेणं गरजेचं आहे. तर लुब्ध पाणी हा कोण्या गावचा होता हे बरोबर उत्तर दिलेलं आहे पुण्याच्या पटाईत मावशींनी व तपस्विनी विमलताई तळेगावकर या दोघींनीही बरोबर उत्तर दिलेलं आहे. उत्तर आहे अवंती नगरी. अवंती नगरीचा हा लुब्ध पाणी ब्राह्मण राहणारा होता. असं सर्वांनी व्यवस्थित उत्तर दिले, त्यांचं खूप खूप अभिनंदन. असेच ध्यान देऊन, लक्ष देऊन हे जे सत्र चालू आहेत ते सर्वांनी ऐका व जास्तीत जास्त स्वतःचा लाभ करून घ्या. आजचा प्रश्न आहे
उद्धव देवांचा काय प्रश्न होता आणि कोण्या प्रश्नावर श्रीकृष्ण भगवंतांनी उद्धव देवांना ही पुरुरव्याची कथा सांगितलेली आहे। तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये उद्धव देवांच्या एका नवीन प्रश्नासह। उद्धव देव काय प्रश्न करतात आणि श्रीकृष्ण महाराजाचं काय उत्तर देतात। उद्याच्या सत्रातील उद्धव देवांचा प्रश्न आहे, उद्धवदेव विचारतात श्रीकृष्ण महाराजांना, संसार भुजंगाचे जे विष आहे या जीवाला चढलेलं ते हे भगवंता श्रीकृष्ण महाराजा तुम्ही कसे उतरवता बरं हे संसाररूपी विष जे या जीवाला चढलेलं आहे। तर या प्रश्नाचं उत्तर श्रीकृष्ण महाराज कसे देतात हे आपण उद्याच्या सत्रामध्ये जाणून घेणार आहोत। तोपर्यंत दंडवत प्रणाम, जय श्रीकृष्ण। जास्तीत जास्त वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। दंडवत हो।